वरून या काय चिखलातून विद्यार्थ्यांची शाळेची वाट पालकांना चक्क मुलांना उचलून न्यावं लागतंय। राजूरकर कोठ्यातील अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था, विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना विद्यार्थ्यांचा हा त्रास दिसत नाही का? एकीकडे विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात, कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची आश्वासने दिली जातात, मात्र दुसरीकडे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राजूरकर कोठा येथील विद्यार्थ्यांना आजही चिखलातून शाळेची वाट तुडवावी लागते। गावातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलंय। या चिखलातून लहान विद्यार्थ्यांना पायी चालणंही कठीण झालंय, त्यामुळे पालकांना आपल्या चिमुकल्या मुलांना अक्षरशः उचलून शाळेत घेऊन जावं लागत असल्याचं विदारक चित्र समोर आलंय। विद्यार्थ्यांचे कपडे चिखलानं मागण्यासोबतच घसरून पडण्याची भीती कायम आहे, त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या घोषणा आणि व्यासपीठावरून विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना विद्यार्थ्यांचा हा रस्ता का दिसत नाही, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना साधा आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देता येत नसेल तर या विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवालही पालकांकडून केला जातोय। ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळ न करता संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीनं लक्ष घालून अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे।